संपूर्ण गावात शांतता होती, परंतु मध्यरात्री घडलेल्या एका घटनेने शेवतीवाडी या शांत गावाचं आयुष्य बदलून गेलं. सकाळपासून घरात लगबग सुरू होती. आई स्वयंपाकघरात गोडधोड पदार्थ बनवत होती. मग काय झालेलं आहे पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वाचना चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या. आता वहिनी घरात लाल पिवळ्या रंगाच्या हिरव्या रंगाच्या रांगोळी काढत होत्या. बहीण म्हणून नव्या पोशाखात डोळ्यात हसू घेऊन उभे होते. संध्याकाळी झाली, सूर्य मावळत होता. त्याच दिवशी मीनूचा भाऊ मयूर घरी आला. त्याच्या हातात एक सुंदर लाल रंगाची साडी होती. आता त्या काहीतरी वेगळाच कार्यक्रम होता. ती साडी गडद लाल रंगाची आणि तिच्या बॉर्डरवर सोन्याची झाक होती, जणू जिवंत ज्वाळा. मयूर मीनूला म्हणाला की ही साडी त्याने खास तिच्यासाठी घेतली आहे. हे ऐकून मीनूच्या डोळ्यात आनंद अश्रू वाहू लागले. मग रात्री जेवण, गप्पा गोष्टी आणि फोटो सगळं झाल्यावर सर्वजण झोपले. घड्याळात 12 वाजले. सगळं घर गडद अंधारात होतं. फक्त वाऱ्याचा आवाज, कुत्र्याचं भुंकणं आणि झाडांची सावली हलत होती. अचानक खडखड खडखड असा आवाज आला आणि मीनूची झोप उडाली. आईने दुर्लक्ष करायला सांगितलं, पण आवाज पुन्हा आला. ठक 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 असा आवाज आला आणि तो आवाज कपाटाच्या दिशेने येत होता, जिथे लाल साडी ठेवली होती. मयूरने टॉर्च घेऊन कपाटाकडे पाहिलं. कपाट अर्धवट उघडलेलं होतं. अंधारात लाल रंगाची झळाळती साडी खरखर असा आवाज करत हलत होती. हवेची झुळूक नसतानाही साडी आपोआप हलत होती. आई किंचाळली आणि मयूरला मागे येण्यास सांगितलं. काळोखात ती साडी जणू जिवंत झाली होती. अचानक वीज गेली आणि घर काळोखात बुडालं. फक्त त्या लाल साडीचा हलकासा प्रकाश झळकत होता, जणू तिच्यात काहीतरी प्रेतात्मा जागी झाली आहे असं त्यांना वाटत होतं. परंतु पुढे अक्षरशः ती घटना सत्य समोर आलं आणि सर्वांच्या पायाखालची मग जमीनच सरकली. मग या घटनेत पुढं काय झालेलं आहे ते पहा. मीनू थरथरली. वहिनी मागे सरकली. सगळ्यांचं हसणं थांबलं आणि घामाने अंग भिजून हृदय जोरजोरात धडधडू लागलं. सकाळ झाल्याने गावभर चर्चा झाली की कुलकर्णी यांच्या घरात भूत आलं म्हणे. साडी हलत होती म्हणे. पोलीस आले. उपनिरीक्षक साने यांनी त्यांची टीम तपासणी करू लागली. तपासणीत कपाटाच्या खाली माती पसरलेली होती. त्यांनी लाकडाचं ते फळकुटं उचलल्यावर खाली एक होल दिसलं, ज्यातून घरात बाहेर जाण्यासाठी पुरेशी जागा होती. साने म्हणाले, भूत नाही, ही हुशारीने आखलेली चोरी आहे. चोरट्याने त्या अक्षरशः घरपोडी केलेली आहे. कपाट हल्ल्यामुळे ती साडी हलली. घरभर उलतापालत झाली होती. सोने, दागिने, पैसे असे एकूण अंदाजे 1.25 लाख रुपये गायब झाले होते. गावात गोंधळ माजला आणि लोकांना समजलं की भूत नाही, माणूसच होता. कधी कधी आपल्याला असं वाटतं की वारा जोरात सुटतो, तेव्हा आजही ती लाल साडी पुन्हा हलते आणि सोन्याची झाक चमकते, ज्यामुळे सगळ्यांच्या अंगावर काटा उभा राहतो. भावाने दिलेली ती लाल साडी एका भयंकर रात्रीची एक फक्त साक्षीदार झाली. कारण कधीकधी सगळ्यात गूढ गोष्टी मागे भूत नसतात, माणूसच असतो. सर्वांना वाटलं ती लाल साडी अक्षरशः हलत आहे, परंतु अक्षरशः त्यांचं घर फोडलं होतं आणि त्यानंतर त्या प्रकारचं कृत्य जे आहे ते समोर आलं होतं. गडद अंधारात सगळे झोपले होते, परंतु वाऱ्याचा, कुत्र्याचं भुंकणं, झाडांची सावली हलत होती. पण अचानक खडखड असा आवाज आला आणि मीनूची झोप उडाली होती आणि आईने दुर्लक्षसुद्धा करायला सांगितलं होतं. पण आवाज पुन्हा आला आणि तो आवाज कपाटाच्या दिशेने येत होता, जिथे लाल साडी ठेवली होती. मग सगळ्यांना अक्षरशः वाटलं की ती साडी हलत आहे, परंतु चोरटे चोरी करून पसार होत होते. अचानक वीजसुद्धा गेली होती आणि त्यामुळे घरात काळोख निर्माण झाला होता. आणि मग त्या लाल साडीचा हलकासा प्रकाश झळकत होता, जणू तिच्यात काहीतरी प्रेतात्मा सुरू झालेली आहे. आणि अशा प्रकारचे अनेक उदाहरणं आहेत की गावाकडे अशा प्रकारची उदाहरणे असतात, जिथे नको त्या गोष्टी आता असतात आणि त्या अंधश्रद्धेमध्ये पसरवत असतात. आणि मग इथे अशाच प्रकारची ही घटना घडलेली आहे. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.